मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला. होय प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही लूक अध्याय 19 ओवी 1 पासून वाचतो. जक्कई नावाचा एक मनुष्य होता आणि एकदा यरिहो म्हणून येशू जात होता आणि त्या जक्कई नावाच्या व्यक्तीला येशूला पाहण्याची इच्छा झाली. जक्कई हा जकातदार होता. नाक्यावर चुंगी वसूल करणारा, कर वसूल करणारा, आणि तो श्रीमंत होता. आणि तो कर वसूल करण्यासाठी, चुंगी एकत्र करण्यासाठी, धन एकत्र करण्यासाठी तो वाटेल ते करत होता. तो फक्त कमाईसाठी हे करत होता आणि त्याच्यामध्ये लोभ होता. अन्यायाने त्यांनी कमावलेले होते आणि त्याच्याद्वारे पुष्कळ लोकांना त्यांनी फसवले होते. पुष्कळ लोकांकडून लुबाडून घेतलेले होते आणि असं करून तो स्वतः खूप मोठा झाला. अमीर होता, धनसंपत्ती होती आणि त्याच्यासोबतच तो मोठा व्यक्ती म्हणून मानला गेलेला होता. प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून मानला गेलेला होता आणि लोक त्याचा मान सन्मान करत होते. लोकांसमोर त्याचा आदर सन्मान होता, कारण तो एक मोठा व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून मानला गेलेला होता. असा हा मोठा व्यक्ती एक श्रीमंत व्यक्ती. आणि ह्या व्यक्तीने येशू विषयी ऐकले होते. येशू विषयी त्यांनी काय ऐकले असेल? येशू विषयी त्याने हे ऐकले की येशू हा जगाचा तारणारा आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे. येशू शक्तिशाली आहे. येशू खूप मोठे मोठे चमत्कार करत आहे. येशू देवाच्या सामर्थ्याने भूते काढत आहे. येशू मेलेल्याला जिवंत करत आहे. येशू पुष्कळ रोग्यांना बरे करत आहे. येशूने समुद्रामध्ये वादळाला शांत केलेले आहे. येशूने 5,000 लोकांना 5 मासड्या आणि 2 येशूने 5,000 लोकांना 5 भाकरी आणि 2 मास्यामधून जेवण दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे पुष्कळ चमत्कार त्यांनी केलेला आहे. लाजराला मृतातून उठवलेले आहे. असे पुष्कळ कार्य, महान कार्य, मोठे कार्य जक्कयाने ऐकले. हे दोन्ही कार्य आपण पाहिल्यानंतर एक मोठा बदल आम्हाला दिसतो. जक्कई एक श्रीमंत माणूस, एक लोभी माणूस, एक धनसंपत्ती गोळा करणारा माणूस आणि मान प्रतिष्ठा मिळवलेला माणूस, असा एक जक्कई होता. आणि त्याने येशूविषयी ऐकले आणि येशूविषयी ऐकल्यानंतर त्यांनी काय ऐकलं की येशू एक पवित्र आहे, देवाचा पुत्र आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये मोठी शक्ती आहे, अशा प्रकारे त्याने ऐकला. आणि असं ऐकल्यानंतर आपण काय पाहतो? जक्कई आपल्या परीने मोठा आहे, येशू दैवी रूपाने मोठा आहे. दोन्ही जेव्हा मोठे व्यक्ती एक दुसऱ्याविषयी जेव्हा ऐकतात, ते खरोखर त्यांना एक दुसऱ्याशी परिचय करण्याचा किंवा एक दुसऱ्याशी ओळखी करण्याचा एक उद्देश असतो. आणि कदाचित जक्कयाला पवित्र बनण्याचा किंवा एक चांगला व्यक्ती बनण्याचा
असा काही विचार होता हे आम्हाला वाटत नाही, परंतु त्याच्या मनामध्ये येशूला पाहण्याची इच्छा झाली. येशूला पाहण्याची इच्छा झाली आणि त्याने येशूला पाहण्याचा प्रयत्न केला. येशूला पाहण्याची इच्छा झाली. त्याने येशूविषयी येशूचे कार्य ऐकले होते आणि येशू महान आहे हे ओळखलं होतं आणि येशूला पाहण्यासाठी त्याने इच्छा धरली. येशूला पाहण्याची त्याने त्याच्या मनामध्ये इच्छा धरली आणि त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी तो येशूला पाहण्यासाठी निघाला. आणि जेव्हा तो येशूला पाहण्यासाठी निघाला तेव्हा पाहतो तर येशूच्या सभोवती खूप मोठी जनसंख्या होती. खूप मोठे लोक, मोठ्या संख्येनं लोक येशूला भेटायसाठी, प्रत्येक जणच येशूला भेटायसाठी आला, प्रत्येक जण. आणि एवढी गर्दी होती, एवढी गर्दी होती की येशूला तो पाहू शकत नव्हता. आणि दुसरं कारण असं होतं की जक्कई हा ठेंगणा होता, ठेंगणा होता. हे एक मोठं अडखळण आलं त्याला. येशूला पाहण्यासाठी तो निघाला तेव्हा लोकांचा जमाव एवढा जास्त होता की त्याला येशूला पाहता येत होता आणि तो ठेंगणा होता. आणि प्रिय बंधू आणि भगिनींनो, याच्यामध्ये आम्हाला महत्वाची कोणती गोष्ट वाटते पहा. जक्कईला समजलं की आता येशूला पाहणे शक्य नाही, कारण जक्कई येण्यापूर्वीच कितीतरी लोकांनी घेराव करून घेतलेला होता. येशूच्या सभोवती त्यांनी मोठी गर्दी केलेली होती, मोठा घोडका केलेला होता आणि हा ठेंगणा माणूस येशूला पाहू शकत नव्हता. हे एक मोठं अडखळण होतं. परंतु जक्कईने हार नाही मानली. त्यांनी प्रयत्न केला. कदाचित त्याने दिशा बदलवली असेल, त्या बाजूला गेला असेल, समोर जाऊन पाहिला असेल, बाजूनं पाहिला असेल. पुष्कळ त्याने प्रयत्न केला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, शेवटी त्याने एक उपाय केला की त्याने विचार केला की येशू ह्या मार्गाने जात आहे. आणि येशू ह्या मार्गाने जात असताना, समोर जाताना त्याच मार्गावर एक उंबराचं झाड होतं. आणि ज्यांनी आयडिया लढवली, येशू ह्या मार्गाने जात आहे, ह्याच मार्गाने जाणार आहे आणि त्याच मार्गावर एक उंबराचं झाड आहे. आणि जर हा उंबराच्या झाडावर बसला तर त्याला येशू स्पष्टपणे दिसेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी सांगितल्याप्रमाणे जक्कई हा एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. जक्कई हा एक मानधारी व्यक्ती होता. तो अन्यायाने जरूर त्याने कमवलं, तो अन्यायाने पैसा धनसंपत्ती कमवतो मोठा झाला, परंतु लोकांसमोर त्याचा मान होता. तो प्रतिष्ठित व्यक्ती होता, एक मोठा माणूस होता, एक मोठा प्रतिष्ठित व्यक्ती. लहान होणे, लोकांसमोर लहान होणे एक मोठा बदल आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, याच्या मनामध्ये काय होतं पहा. याच्या मनामध्ये येशूला पाहणे फार महत्वाचे होते. याची एक गरज होती की मी येशूला पाहणार. आणि मग येशूला पाहण्यासाठी हा एवढा प्रतिष्ठित मोठा व्यक्ती काय झाला, विनम्र झाला. कसा विनम्र झाला? प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहित आहे आमच्या गावामध्ये मोठे लोक आहेत, आमच्या गावामध्ये सरपंच आहे, आमच्या गावामध्ये पाटील आहे. हे मोठे व्यक्ती आहेत. आणि हे मोठे व्यक्ती जर झाडावर चढले म्हणजे कसं वाटणार? मोठा व्यक्ती, एक प्रतिष्ठित व्यक्ती झाडावर चढत आहे म्हणजे त्याची मोठेपणा कुठं आहे? लहान मुलं बाळ सहज झाडावर चढतात, परंतु मोठे व्यक्ती जेव्हा झाडावर चढला म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी विशिष्टपणा आहे. म्हणजे झाडावर चढणे, आपले मोठेपणा सोडून देऊन एक लहानपण घेणे, एक लहान मुलासारखं बनणे आणि झाडावर चढणे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, इथून त्या जक्कयाचं परिवर्तन सुरू होते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, इथून जक्कयाचं परिवर्तन सुरू होते. कुठून?
त्यांनी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रतिष्ठेचा मान नाही राखला, आपल्या मोठेपणाला नाही धरून ठेवलं नाही, त्यांनी स्वतःला लहान बनवला आणि त्यांनी निश्चय केला की मी आज येशूला पाहणार, मी आज येशूला पाहणार. आणि त्या येशूला पाहण्याच्या इच्छेमध्ये त्यांनी आपले मोठेपणा सोडून दिला आणि लहान मुलासारखं सरसर सरसर झाडावर चढला, उंबराच्या झाडावर चढला. आणि उंबराच्या झाडावर जसं लहान मुलगा एका झाडावर बसून बाळात बसून काहीतरी पाहायला, क्रिकेट पाहायला किंवा विमान पाहायला किंवा एकाठी मोठा खेळ पाहायला मुलं झाडावर चढतात, मुलं झाडावर चढतात. आणि गावामध्ये जेव्हा डुमेऱ्याचा खेळ होतो आणि ह्या लहान मुलांना ते पाहायला भेटत नाही आणि त्यांची उंची लहान असल्यामुळे त्यांना पाहणं जमत नाही, तेव्हा ते लहान मुलं घरावर चढतात, कौलावर चढतात, झाडावर चढतात आणि ते त्यांची इच्छा पूर्ण करतात. त्याचप्रमाणे प्रिय बंधू आणि भगिनींनो, जक्कयानं सुद्धा लहान मुलासारखं एक स्वभाव त्यांनी स्वीकार केला आणि तो लहान बनला आणि तो झाडावर चढला येशूच्या दर्शनासाठी, येशूला पाहण्यासाठी. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूच्या सभोवती गर्दी होती, लोक खूप त्याच्या भोवताल होते आणि त्याच्यासोबत चालत होते. ह्या सर्वांची येशूला जाणीव होती, परंतु सर्वात जास्त येशूचं लक्ष कुठं होतं? जक्कयाच्या मनामध्ये येशूला पाहण्याची जी तीव्र इच्छा होती त्याच्याकडे येशूचं पूर्ण लक्ष होतं. आणि जक्कय येशूला पाहण्यासाठी काय काय प्रयत्न करत आहे हे येशूने ओळखलं होतं. त्या जक्कयाने त्याने इकडे तिकडे जाऊन येशूला पाहण्याचा पहिला प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये तो फेल ठरला आणि शेवटी एवढा प्रतिष्ठित माणूस, एवढा मोठा माणूस, एवढा श्रीमंत माणूस या सर्व लहान लोकांमध्ये एक लहानशा मुलासारखा विनम्र झाला. कशासाठी? येशूला पाहण्यासाठी. त्यावेळेस त्यांनी आपली श्रीमंती नाही आठवली, त्यावेळेस त्यांनी आपली प्रतिष्ठितपणाचा काही विचार केला नाही आणि अशा वेळेस त्यांनी येशूला पाहण्याची मात्र इच्छा धरली आणि त्यांनी प्रयत्न केला आणि तो उंबराच्या झाडावर चढला. आणि त्याला वाटलं की आता येशू इथून जात आहे आणि तो समोर जाताना मी चुपचाप येशूला पाहून घेतो आणि मी येशूला पाहून मी त्याचा अनुभव घेईल आणि कसा आहे येशू, कसा आहे हे मी त्याचं दर्शन करेन. आणि येशू सरळ चालला जाईल असं जक्कयाच्या मनात होतं. परंतु येशूच्या मनामध्ये जक्कय ठसला, कारण त्याने प्रयत्न केला, येशूला पाहण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा येशू त्या झाडाच्या खाली आला तेव्हा येशूने सरळ वर बघितलं, जक्कयाकडे बघितलं आणि म्हणाला, जक्कया त्वरा करून खाली ये. तेव्हा जक्कयाला वाटलं, अरे येशूने मला हाक मारला, येशूने मला हाक मारला. त्याचं नाव घेऊन येशूने बोलावलं, जक्कया खाली ये, जक्कया तू खाली ये. जक्कयाला नवल वाटलं आणि तो त्वरेने खाली आला. जक्कयाला येशूने बोलावलं आणि येशूने काय म्हटलं, जक्कया खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे, मला तुझ्या घरी यायचं आहे, मला तुझ्या घरी येणे आहे आणि तुझ्या घराला भेट देणे आहे. जक्कयाला नवल वाटलं आणि त्या बोलावण्यामध्ये जक्कयाचं पूर्ण परिवर्तन झालं. जक्कयाचं पूर्ण परिवर्तन झालं आणि तो मोठ्या उल्हासाने, आनंदाने येशूकडे आला, मोठ्या उल्हासाने येशूकडे आला आणि येशूचे त्यांनी आगत स्वागत केलं, येशूचे त्यांनी आगत स्वागत केलं, त्याला घरी नेला. आणि हे पाहिल्यानंतर तिथे एक दृश्य, वेगळंच दृश्य झालं. ज्या लोकांनी हे दृश्य पाहिलं त्या सर्व लोकांना जक्कय हा मोठा व्यक्ती आहे हे सर्वांना माहित होतं, जक्कय हा श्रीमंत आहे हे माहित होतं, जक्कय हा प्रतिष्ठित व्यक्ती आहे हे माहित होतं. परंतु त्या लोकांना हे सुद्धा माहित होतं की जक्कयाने जे काही कमाई केली ते सर्व पापाच्या मार्गाने कमाई केलेली आहे,
सर्व कमाई त्याने पापाने कमवली आहे. म्हणजे हा माणूस पापी आहे, हा माणूस अपवित्र आहे, हा माणूस येशू त्याच्या घरी उतरण्याच्या लायकीचा नाही. म्हणून ते लोक कुरकुर करू लागले, ते लोक कुरकुर करू लागले आणि एक दुसऱ्याकडे पाहू लागले, एक दुसऱ्याला विचारू लागले. त्यांनी नवल करू लागलं की येशू अशा माणसाच्या घरी उतरायला जात आहे, येशू अशा माणसाच्या घरी उतरायला गेला अशा प्रकारे. आणि तेव्हा जक्कयाला कळलं, जक्कयाला समजून आलं की खरोखर मी अपात्र आहो, मी पापी आहो, तरी परंतु येशू माझ्या घरी आला आणि लोक माझ्याविषयी चर्चा करत आहेत. त्याच वेळेस जक्कयाने उभा राहून येशूला म्हटलं, गुरुजी, प्रभुजी, मी माझ्या संपत्तीचा अर्धा हिस्सा मी गरिबांना वाटून देतो. जक्कयाचं परिवर्तन झालं. जक्कयानं समजलं येशू मध्ये पवित्रता आहे, येशू महान आहे. आणि म्हणून त्यांनी स्वतःला ओळखलं का मी पापी आहो, मी पापी आहो. आणि त्यांनी अनाऊन्स केलं की मी माझ्या संपत्तीचा अर्धा हिस्सा गरिबांना वाटून देतो आणि ज्या कोणाचे मी अन्यायाने घेतले आहे त्याचे मी चौपट परत करतो. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण विचार करून पाहूया. जेव्हा जक्कयाने त्याची कितीही कमाई असेल तरी, कितीही संपत्ती असेल तरी, अर्धी संपत्ती त्याने गरिबांना देण्याचा निश्चय केला. अर्धी संपत्ती गेली आणि त्या अर्ध्या संपत्तीतून पुन्हा ज्या ज्या लोकांची त्याने अन्यायानं कमाई केली, अन्यायानं त्यांचे पैसे घेतले, त्याचे चौपट तो परत करणार. किती लोकांकडून त्यांनी असे अन्यायाने घेतलेले होते आणि तेवढ्या लोकांचे जे चौपट देणे म्हणजे याच्या जवळ काही उरणार नाही. म्हणजे प्रिय बंधू आणि भगिनींनो, जक्कयाने जेव्हा ओळखलं की येशू पवित्र आहे, देवाचा पुत्र आहे आणि तो माझ्या घरी येत आहे, म्हणून त्याने येशूच्या स्वागताच्या पायी त्याने स्वतःला विनम्र केला. म्हणजे धनसंपत्ती त्याने सोडून दिली. तो शून्य झाला आणि शून्य झाला आणि ते शून्य झाल्या सर्वांच्या समोर त्यांनी घोषित केले का मी हे सर्व गरिबांना देत आहो म्हणून. आणि त्याच वेळेस येशूने म्हटले, तेव्हा येशूने म्हटले, त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे. आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जक्कयाच्या परिवर्तनामध्ये आम्ही काय पाहतो? जक्कयाने स्वतःचं परिवर्तन कसं केलं? प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला याच्यातून शिकण्याची फार गरज आहे. आम्ही सुद्धा स्वतःला ओळखलं पाहिजे की मी कोणत्या परिस्थितीमध्ये आहो, आज कशा परिस्थितीमध्ये मी जीवन जगत आहो, हे मी पाहण्याची गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण ओळखण्याची गरज आहे की येशू कसा आहे, जो तारणारा, या जगाचे तारण करणारा, माझे तारण करणारा, मला स्वर्गात नेणारा येशू, जो देवाचा पुत्र आहे, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, तो कसा आहे, त्याची इच्छा काय आहे, त्याची शिकवण काय आहे, त्याचे सामर्थ्य काय आहे, हे आपण ओळखलं पाहिजे आणि तुलना केलं पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी कसा आहे, मी काय करत आहो, माझी कमाई कशाची कमाई आहे, माझा मान सन्मान कसा आहे, माझा घमंड कसा आहे, मी विनम्र आहो का, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि जेव्हा येशू कसा आहे हे पाहताना आमच्या मनामध्ये इच्छा झाली पाहिजे, जसं जक्कयाला इच्छा झाली येशूला पाहण्याची. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ख्रिस्ती आहो किंवा विश्वास ठेवणारे, आम्ही स्वतःला पाहिलं पाहिजे
आणि स्वतःला पाहून आम्ही येशूला ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे, येशूच्या शिकवणीला समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही हे येशूला पाहण्याची किंवा येशूला ओळखण्याची इच्छा धरतो, तिथून आमचं परिवर्तन सुरू होते, तिथून आमची पवित्रतेकडे आमची यात्रा सुरू होते. आम्ही जेव्हा इच्छा धरतो, आम्ही इच्छा मनातून धरलं पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, पुष्कळदा आम्ही इच्छा करतो परंतु त्याच्यानुसार वागत नाही. जसं जक्कयानं फक्त इच्छा धरली आणि जेव्हा त्याला अडथळा आला त्यांनी सोडून नाही दिलं, आता मला पाहायला मिळणार नाही, नंतर कधीतरी पाहिजे, आता नाही पाहिलं तर काय होते, आता येशू आता कधीतरी भेटेलच ना, अशा प्रकारे त्यांनी सोडून नाही दिलं, त्यांनी माघार नाही घेतला, परंतु त्यांनी अडथळ्याला सामना करून तो समोर गेला आणि येशूला पाहण्याची इच्छा पूर्ण केली. त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा इच्छा धरतो, येशू कसा आहे ओळखतो, त्याला पाहण्याची इच्छा धरतो आणि जेव्हा आम्हाला अडथळे येतात तेव्हा आम्ही माघार घेतो. प्रिय बंधू आणि भगिनीनो, ती आहे आमची खरी परीक्षा, ती आहे खरी परीक्षा. जेव्हा आमच्यामध्ये अडथळे येतात, येशूची इच्छा पूर्ण करण्याची, येशूकडे जाण्याची, येशूचे वचन पालन करण्याची, येशूच्या भक्तीमध्ये मन लावण्याची, विश्वासाने त्याला ग्रहण करण्याची जेव्हा इच्छा आम्ही धरतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा अडथळे येतात, त्या अडथळ्याला सामना करून माघार न घेता आम्ही येशूकडे वळण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, तो आहे खरा प्रयत्न. आणि त्याच्यामध्ये जक्कई जसा यशस्वी झाला तशा प्रकारे आम्हाला यशस्वी करण्यासाठी येशू आम्हाला मदत करणार. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही सुद्धा अशा प्रकारे निर्णय घेतला पाहिजे येशूला पाहण्याचा, येशूचं दर्शन घेण्याचा, येशूशी एक होण्याचा, येशूच्या जवळ जाण्याचा. आणि जेव्हा आम्ही इच्छा पूर्ण करतो आणि येशूला भेटण्याचा प्रयत्न करतो आणि येशूपर्यंत पोहोचतो, तेव्हा येशू जेव्हा आमच्याकडे पाहिल, माझी आणि येशूची नजरानजर होईल आणि येशू म्हणेल ये खाली उतर, तेव्हा खरोखर आम्ही सुद्धा येशूचे स्वागत केलं पाहिजे आमच्या घरी, आमच्या हृदयात, आमच्या अंतःकरणामध्ये. आणि जेव्हा येशू आमच्यामध्ये येईल तेव्हा आम्ही समजलं पाहिजे की खरोखर मी पापी आहो, मी येशूच्या सोबत राहण्याचा किंवा येशू माझ्या घरी येण्याचा, त्याला स्वागत करण्याचा मी अयोग्य आहे, मी अपात्र आहे. आणि म्हणून आम्ही पश्चाताप केला पाहिजे आणि पश्चातापासोबत आम्ही दृढ निश्चय केलं पाहिजे की मी आजपासून जे माझ्या जीवनामध्ये वाईट आहे ते मी सोडून देणार. आजपासून माझ्या जीवनामध्ये जे काही वाईट आहे, जे काही येशूच्या इच्छेच्या विरुद्धामध्ये आहे, जे काही मला येशूपासून दूर नेत आहे ते मी सोडून देणार. आणि जे काही मी लोकांचा अन्याय करत आहे ते मी सोडून देणार. आणि मी एक शून्य होऊन, पैशाने शून्य होऊन येशूच्या शक्तीने भरून जाणार. असा आपण जेव्हा निर्णय करतो तेव्हा देव प्रभू येशू आमच्या तारणाची घोषणा करते. ज्याप्रमाणे येशूने त्या जक्कयाला म्हटले की आज या घराचे तारण झालेले आहे, आमच्या जीवनाचे सुद्धा तारण होणार. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास आणि तारावयास आलेला आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचे तारण झाले पाहिजे, आमचे तारण झाले पाहिजे, आमच्या आत्म्याचा उद्धार झाला पाहिजे. मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 16:26 मध्ये आम्ही वाचतो, काय म्हणत आहे वचन, काय म्हणत आहे, मनुष्याने सर्व जग जिंकले परंतु आपला आत्मा गमावला तर त्याला काय लाभ. मनुष्याने जर संपूर्ण जग जिंकलं, सोने नाणे पैसा हाडका धन संपत्ती घरदार शेती वा सर्व मिळवलं, मान सन्मान मिळवला, प्रतिष्ठा मिळवली, परंतु आत्मा जर गमावला तर त्याला काय लाभ. खरंच प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा आमचा आत्मा, हा देवाचा आत्मा आहे आणि या आत्म्याचे तारण झाले पाहिजे आणि आम्ही स्वर्गात गेलो पाहिजे. आणि त्याच्यासाठी पित्या परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठवलं. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 3:16 मध्ये आम्ही वाचतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र
अर्पण केला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे सर्वनाश होऊ नये तर त्याला अनंत जीवन मिळावे. खरोखर आमचा प्रभू येशू आमचा तारणारा आहे, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि विश्वासाने त्याचं अनुसरण करतो आणि त्याची शिकवण अंगीकार करतो आणि त्याच्यानुसार वागतो, स्वतःला विनम्र करतो, त्याचे तारण होते. येशू आमचा तारणारा आहे. येशू आमचे तारण करण्यासाठी आला आणि येशू आमच्या तारणासाठी मनुष्य बनला. त्याने मनुष्य बनला आणि लहान बनून एक विनम्र मनुष्य बनून त्याने मानवाचं रूप घेऊन त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. युहानाची शुभवर्तमान अध्याय 1:14 मध्ये आम्ही देवदूताच्या संदेशामध्ये शब्द देहरूपी झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. कशासाठी? आमचे तारण करण्यासाठी, आमचा उद्धार करण्यासाठी, आम्हाला नवीन जीवन देण्यासाठी. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पाहतो, आम्ही मत्तयाची शुभवर्तमानामध्ये आम्ही वाचतो की खरोखर प्रभू हाच आमचा तारणारा आहे, मुक्तिदाता आहे, जीवनदाता आहे. आम्हाला प्रभूने निवडलेले आहे, बोलावलेले आहे. आणि लूक शुभवर्तमान अध्याय 2:10 आणि 11 मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो, जेव्हा येशूचा गाईच्या गोट्यामध्ये जन्म झाला तेव्हा सर्वात प्रथम देवदूतांनी धनगराला संदेश दिला आणि त्यांना एक आनंदाची बातमी दिली की त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. त्यांनी सांगितलं तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती सुवार्ता ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू हा तारणारा आहे आणि त्याने या तारणाऱ्याने एक लहानपण घेऊन त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि त्यांनी आमच्यामध्ये वस्ती केलेली आहे. आणि आम्ही योहानाची शुभवर्तमान अध्याय 4:42 मध्ये वाचतो. योहानाची शुभवर्तमान अध्याय 4 मध्ये आम्हाला शम्रोनी स्त्री विषयी आम्हाला ऐकायला मिळते. शम्रोनी स्त्री दुपारच्या वेळेस याकोबाच्या विहिरीवर ती पाणी भरासाठी गेली आणि तिथं येशू तिला मिळाला आणि त्यांचं संभाषण झालं. आणि त्या संभाषणामध्ये बोलता शेवटी त्या स्त्रीनं ओळखलं की हा तारणारा आहे. जे लोक पूर्वीपासून एक मसीहाची वाट पाहत होते तो दुसरा कोणी नाही तर हाच आहे, हाच तारणारा आहे, हाच आमचा प्रभू आहे, हाच मसीहा आहे. आणि आनंदाने ती गावात जाऊन सांगितली आणि गावामध्ये जाऊन सर्व लोकांना बोलावून आणली. आणि जेव्हा सर्व लोक आले आणि त्यांनी येशूला पाहिलं तेव्हा त्या लोकांनी म्हटलं त्यांनी काय म्हटलं ते त्या स्त्रीला म्हणाले, आता तू बोललीस म्हणून नाही तर आम्ही सुद्धा त्या तारणाऱ्याला पाहिलेले आहे, आम्ही त्या तारणाऱ्याला पाहिलेले आहे आणि आम्ही साक्ष देत आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला सुद्धा परमेश्वर आमंत्रित करत आहे त्या तारणाऱ्याला ओळखण्यासाठी, त्या तारणाऱ्याचं अनुभव घेण्यासाठी, त्याच्या सोबत राहण्यासाठी, त्याच्या वचनानुसार चालण्यासाठी, स्वतःला विनम्र बनवण्यासाठी आणि आमच्या जीवाचे तारण करून घेण्यासाठी. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक मोठं वरदान देवाने आम्हाला दिलं आणि देव आमचे तारण करू इच्छितो आणि त्याने त्याच्यासाठीच आपला पुत्र आमचा तारणारा म्हणून या जगात पाठवलेला आहे. आपण देवाकडे प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया. देवा, तू जसा आमच्यासाठी तारणारा पाठवलास तसं आम्ही त्याला ओळखण्यासाठी आम्हाला बुद्धी दे, आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे आणि आमचे तारण होऊ दे आणि तुझ्या पुत्राद्वारे आम्हा सर्वांचे तारण होऊ दे. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेल्या सर्व वचनाबद्दल धन्यवाद देऊया आणि आमच्या जीवनामध्ये त्याचे आचरण करूया. त्याला आम्ही आपला तारणारा म्हणून स्वीकार करूया.